लवकरे धावून यावे, लवकरे धावून यावे, दैत्य शतघ्नासी दूर पळवाया. रामा रामा हरे हरे रामा, रामा रामा सीतापते रामा, रामा रामा रघुवर रामा, रामा सीतापते रामा, पृथ्वीवर किती हालाकलोड. दैत्यांनी एकदा पृथ्वीवर आल्यानंतर सगळीकडे आपलंच आहे असं जाणून जर आक्रमण करायला सुरुवात केली, मनुष्यत्वावर आणि देवत्वावर संकट यायला लागले. ऋषी मुनींनी यज्ञ यागादी कर्म करावे की नाही हा प्रश्न पडला. या दैत्यांनी त्या यज्ञामध्ये मांसाचे गोळे टाकावे, मांसाचे तुकडे टाकावेत, यज्ञ भ्रष्ट करावे, ब्राह्मणांना ठार मारावे. काय धर्म जगायचा कसा, धर्म जपायचा कसा. विध्वंस करून धर्माचा ब्राह्मणा समारी ठार, विध्वंस करून धर्माचा ब्राह्मणा समारी ठार, जिंकली सर्व ही अवनी देवा करी हर पार, जिंकली सर्व ही अवनी देवा करी हर पार. आणि हा शतघ्न राक्षस दैत्य अत्यंत उन्मत्त झालेला त्या सिंधू पर्वताच्या अग्रभागी येऊन थांबला. या पर्वतावर हरिहरानं वास केलेला आहे, हरिहराचं कार्य या ठिकाणी एकत्र झालेलं आहे आणि म्हणून याला हरिहर पर्वत म्हणतात. आणि या सिंधू पर्वतावर हा शतघ्न असा गुहेमध्ये गुप्त निपत राहायचा आणि इथून सगळं कार्य करायचं. संपूर्ण पृथ्वीवर हा कार माजवला. अत्यंत अकराळ विकराळ असा प्रचंड उग्र असणारा तो शतघ्न नावाचा दैत्य विध्वंस करून धर्माला ब्राह्मणा समारी ठार, जिंकली सर्व ही अवनी देवा करी हर पार, देवदेश धर्माचा दुःखासनसे होणार. रस्ताही प्रजा घाबरली, रस्ताही प्रजा घाबरली, रत्नासये मुली बदली, आभानच कोणी मारी, माराया असुरालागी धावतया हो संवर, माराया असुरालागी धावतया हो संवर, माराया असुरालागी धावतया हो संवर. पृथ्वी जर जर झाली गेले ब्रह्म्यासी वस्त कळवाया. पृथ्वीला ओझं व्हायला लागलं या अत्याचाराचं. आणि जेव्हा पृथ्वीला ओझं व्हायला लागलं ना, तेव्हा पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाते. कुणाच्या रूपात? गायीच्या रूपात जाते. कारण पृथ्वीला वसुंधरा म्हटलेले, वसु आणि वसु म्हणजे गाय आणि वसु म्हणजे धरणी. गाय आणि धरणी एकच आहे, ती माता आहे. आणि गायीचा पती म्हणजे नंदी, तो जेव्हा त्या भूमीतून चालतो त्याचं मलमूत्र विसर्जन जेव्हा ते नांगर फिरवताना त्या भूमीमध्ये सांडतं, तेव्हा ती धरणी माय प्रसन्न होते आणि उदंड धान्य देते विदाऊट केमिकल. म्हणून बैलांची शेती करायची पूर्वापार ही परंपरा आहे. आता ट्रॅक्टर आले, त्याचे फाळ मोठे आले, खताची माती खाली, मुरुमवर जय जय. कसं शेत पिकायचं, कशी पिकं यायची, आंब्याला कार्टार घालून 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 घालून. अरे सीझन मध्ये आंबे यायचे तर दिवाळीत आंबे यायला लागले. दिवाळी आंबे, अरे मे महिना चैत्र वैशाख मार्गशीर्षात आंबे. कधी काही यायला लागले. ऊस 12 महिने ऊस, राक्षसी पीक म्हणतात आपल्याकडे. 12 महिने तेच सारखा ऊस करून करून
100 वर्ष, 105 वर्षापर्यंत माणसं जगली. आता 126 वर्षाचे त्यांना भारत सरकारने मोठा सन्मान दिला, पद्मभूषण म्हणून. 126 वर्षाची ग्रहस्थ आहे, पण डायबिटीज बीपी काही नाही. आता 40 मोती बिंदू. काय परिस्थिती आहे. पृथ्वी जर्जर झाली. आता पृथ्वीला आता हा भार सहन होईना. आणि ब्रह्मदेवाकडे ते गायीच्या रूपात गेली. म्हणाली ब्रह्मदेवा, बर पृथ्वी कधी एकटी जायची नाही, ती आपल्या बरोबर सप्तर्षी, त्यानंतर इंद्रादी देव. कारण त्याने त्या शतक दैत्यानं देव आणि मानव सगळीकडे हाहाकार माजवलाय. स्वर्गात देवानं राहणं मुश्किल केलं. हे सगळं आमचंच आहे असं म्हणायला लागलं. आता काही वेगळं चाललं नाही. हे आमचं, हे पण आमचं, ते पण आमचं, ते पण आमचं. आता उद्या म्हणतील हे मंदिर आमचं. अकलमंद इशारा काफी होता होय. म्हणून धर्माचं सरकार असावं. जय जय. कळतंय ना मी काय सांगतोय ते? काय सांगू तुम्हाला. ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेव म्हणाले माझं फक्त निर्माण करण्याचं काम आहे. देव असो, दानव असो किंवा मानव असो, या सर्वांच्या निर्मितीचं कार्य आमचं आहे. या सगळ्यांच्या निर्मितीचं कार्य आमचं आहे. या जगत पालनाचं कार्य त्या विष्णू महाराजांचं, त्यांच्याकडे जा. म्हणून सगळे विष्णुदेवाकडे वैकुंठामध्ये आले आणि सगळ्यांनी विष्णू महाविष्णू प्रभ विष्णू महेश्वरम अनेक रूप दैत्यान तन्नमामि पुरुषोत्तमम. नारायणाची प्रार्थना केली. नारायण जागे झाले, शेषशय्येवर पोहोचलेले. म्हणाले आमच्या अवताराचं कार्य वराह रूपात झालेलं आहे. आमचा पुढचा अवतार व्हायला अजून वेळ आहे. आणि आता जो अवतार होणार तो आमचा नाही, आमचा आराध्य दैवत भगवान शिव यांचा अवताराचं कार्य आहे. कारण दुष्टांचा संहार, कल्पांती दुष्ट संहार करण्याचं काम, किंबहुना सर्व जीवांचा संहार करण्याचं काम हे महादेवांचं आहे. म्हणून हरीनं सगळ्यांना हराकडे पाठवलं. तुम्ही महादेवाकडे जा. आणि सगळे देवर्षी नारदांसह सगळे देव आले आणि सगळ्यांनी भगवान महादेवांची प्रार्थना केली. शंकर शिव गंगाधर, शंकर शिव शंकर 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 शिव गंगाधर. शंकर शिव गंगाधर, गौरीवर सुख सागर.
लावलं लागतं आणि सगळे आले महादेवा शतकन नावाचा दैत्य सिंधू पर्वतावर बसलाय आणि पृथ्वीवर नव्हे स्वर्गामध्ये सगळीकडे हाहाकार माजवण्यात भगवान महादेव म्हणाले आमचा तिसरा नेत्र उघडण्याची वेळ आली आहे. यथा योग्य काली आम्ही अवतार घेऊ, आपण काळजी करू नका. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये हा संवाद झाला. कार्तिक मध्य पक्ष येण्याची वाट सगळे पाहत म्हणाले काळ जवळ आलाय त्याचा तुम्ही चिंता करू नका. आणि इथं सगळ्या भूत प्रेत पिशाच्यांना सगळ्यांना असा एकत्र करून हाहाकार माजवतोय शतकन सगळीकडे. याच हरिहर पर्वतावर सिंधू पर्वतावर तो येऊन राहिला. आणि भगवान महादेवांनी राक्षसांची दुष्टांची चोरांची मायावी लोक शक्तीची कार्यशक्ती कधी असते? मध्यरात्री 12 ते 3. म्हणून भगवंताने मध्यरात्र झाली आणि भगवान महादेवाने आपला 8वा अवतार उग्र असा भैरव स्वरूपामध्ये संहार भैरव तो काल स्वरूपी असा काल भैरव अवतार घेतला आणि कडाड कानमध्ये असा आभाळामध्ये विधानचा कडकडाट व्हायला लागला आणि समुद्राच्या लाटा लोट असे उसळायला लागले आणि भगवान काल भैरव कार्तिक मास उत्तम मध्यरात्री परिपूर्ण अष्टमी सदा परिपूर्ण जगद्भूषण प्रगटला काल भैरव भगवान की काल भैरव भगवान की आणि तिथं डावं पाऊल आणि उजवं पाऊल या समुद्र किनाऱ्यात ठेवलं. एकच पाऊल टाकून खाली, एकच पाऊल टाकून खाली, एकच पाऊल टाकून खाली, एकच पाऊल टाकून खाली. सिंधू तुला सिंधू तुला यमस्वरूपी भैरव मगरो, यमस्वरूपी भैरव मगरो, आगारी दैत्या दैत्या साधुजी राजा कहोजी साधुजी निघनाथ कहोजी साधुजी राजा एकच पाऊल टाकून खाली. एक पाऊल टाकला आणि या सिंधू पर्वतापाशी आले आणि जबरदस्त
राक्षसाला दिली तशी आम्हाला द्या. ते म्हणाले या ठिकाणी ज्या राक्षसाला मुक्ती दिली मोक्ष दिला ते हरिहरेश्वर पर्वताचे क्षेत्र. हे भगवान महादेवांचं सैन्य म्हटलं. त्या महादेवांनी त्या भैरवांनी असं सांगितलं की या ठिकाणी येऊन जो आपल्या पितरांचं श्राद्ध करेल त्याचं पिशाच्य मोचन तीर्थ इथं असेल. तुम्ही त्यांचे सगळ्यांचे पिशाच्य मुक्त करण्याचं काम करा. आणि या ठिकाणी त्या भूतप्रेत पिशाच्यांचं पिशाच्य मोचन तीर्थ या सिंधू पर्वताच्या बाजूला या समुद्र किनाऱ्यावर निर्माण. आणि म्हणून इथं नारायण नागपरी त्रिपिंडी आदी श्राद्ध करावं म्हणजे पिशाच्यांचं मोचन होऊन आपल्या कुळाचा पितृदोष नाही जावं. असं हे हरिहराचं पवित्र स्थान त्या हरिहरेश्वराच्या चरणी कालभैरवांचा अवतार या ठिकाणी झाला. तुमच्या आमच्या कल्याणाकरता अनेक शतकनासारखे छोटे मोठे दैत्य सत्य आणि या दैत्यांचा संहार लवकर होणार. धर्मनिष्ठांचा धर्म एव हतोहंती धर्मो रक्षति रक्षिता. जो धर्म पालन करणार आहे ऐन धर्मयुद्धामध्ये धर्म त्यांचं संरक्षण नक्की करणार आहे. पण जे निधर्मी म्हणून घेतात स्वतःला धर्माच्या विरुद्ध भाष्य करतात देशाच्या विरुद्ध भाष्य करतात अशांना त्यांचा संहार हा हरिहरेश्वर हा कालभैरवच येणाऱ्या काळात करेल. असे खच पडतील रस्त्यावर प्रेतांचे खच. इतका भीषण काळ आहे. विश्वातली 40% जनता संपणार असं 2019 पासूनचं भविष्य आहे. त्यातली आतापर्यंत 13 ते 15% संपले विश्वातले. अजून 25% संपायचे. त्यात आपला नंबर लागू नये असं वाटत असेल तर कालभैरवाला शरण घ्या. भगवंताचं नाम घ्या म्हणजे तो चक्रगदा घेऊन येतो आणि आपलं संरक्षण करतो. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संपदामि युगे युगे. कालभैरव भगवान की पार्वती वदय. देवोनिया चक्रगदा देवोनिया चक्रगदा चक्रगदा देवोनिया चक्रगदा. आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोद कृपा करणे संती धन्य काम आहे. एखादा शब्द चुकीचा हा पामराचा. जे चांगलं आहे ते भगवंताचं आहे.